तू आया आहेस, तू आया आहेस, त्या दुबईतही त्या उतरणार असं कानावर आहे. तुम्हा आपल्या माणसांना भेटून तुमच्याशी 4 शब्द बोलतीलही, त्यांना भेटायला विसरू नकोस. खातूनबी परत आल्यावर अशी दुलानं तिला काय सांगावं. असं देशाविषयी सांगताना मागे वळून गावाविषयी सांगावं. असं देशाविषयी सांगताना मागे वळून गावाविषयी सांगावं. अलीकडे आपल्या कुलाब्याला रायगड म्हणायचं ठरलं आहे. अलीकडे आपल्या कुलाब्याला रायगड म्हणायचं ठरलं आहे आणि जंजिरा मुरुडला इस्पितळ निघणार आहे. शिवाय गावागावातून पूल बांधणं तर सुरूच आहे. शिवाय स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकं उभारत आहेत. रशीद विषयी मी चौकशी केली, पण ते म्हणतात तो मारला गेला तेव्हा आपला देश आधीच स्वतंत्र झाला होता, म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक ठरत नाही. आता हे सांगून झाल्यावर घराविषयी सांगण्यास हरकत नसावी आणि सहज ओघात अपघाताविषयी तर ते असं सांगावं. कादरबी, छोटा अनवर आणि जुबेदा, तिला तू पाहिलंही नसणार आणि तुझी 2 मुलं गुलजार आणि मेहरून चौघांना कुशीत घेऊन नेहमीसारखी फुटपाथवर झोपली होती. रात्री ट्रक आला, त्याला तरी मागे सरकायला जागा कुठे होती. ट्रक सरकत आणि चाकं मागे मागे सरळ किंकाळ्या कानावर येऊन ट्रक थांबेत. तो झोपेतच बिचारी अल्ला घरी. गुलजार बिचारा वाचला, पण दोन्ही पाय गेलेत त्याचे. तुला कळवायचं होतं सारं दुबईला, पण तेही जमलं नाही. माफ कर बेटा, अल्लाची मर्जी. खातूनबी परत आल्यावर हशीदुल्लानं तिला काय सांगावं. अंधारात रात्र जागवावी या कवितेकडे आपण वळतो आहोत. अंधारात रात्र जागवावी विलंबित मध्ये 40 क्रमांकाच्या पृष्ठावर ही कविता आहे. अंधारात रात्र जागवावी. अंधारात रात्र जागवावी. वासेच नसलेल्या निशस्त्र छतावर रोखून डोळे मोजत टिकटिक बॅटरीवर चालणारा घड्याळाचा लंब. हे साक्षात आले हातातच आले असे प्रारब्ध. आले, निसटले, निसटून इतस्तता पसरत गेल्या. कवड्या दुर्मुख कवड्याच होत्या. जुळवून आणायच्या तर वाटमारीत 1000 वाटा होत्या आवासून. असं म्हणताना समोरचं कपाट कर्जातच असतो वाण्याकडचा दाणाउटा. अंधारात रंग गमावलेल्या भिंती कर्जात पालथा असतो सगळा हिशोब. महिनोन महिने 13चे 3 करत, डावीकडचं गमावत वळवत उजवीकडे पुन्हा गमावत, असं 3 करत सडवून घ्यायचंच होतं. तर स्वस्तात भागीदारी देणारं दावल अटकावून घ्यायला नको होतं. बेभरोशी संचिताच्या तोऱ्यावर असं सतरंजीवर इमान उघडं पाडून फिरवायला नको होतं तोंड. जागवावं इतपत भरभक्कम असतं. सूक्ष्म तीव्र टिकटिक करणारं घड्याळ अंधारात चालणारं. हे अंधारात चालणारं घड्याळ. तसंच पूर्व काळाची एक दुखरी आठवण हे आधीच या नावाच्या कवितेत आहे. विलंबित मध्ये ही कविता आहे. हे आधीच सुंदर असलेलं जग आहे. याहून अधिक सुंदर करायचं आहे. यासाठी पुढे जाण्याचं नाकारतात असे खूपच. त्यांच्या खुरटत चालण्यावर मी खमंग हसत नाही आणि आकाशात सावली दिसली की अंग आक्रसून घेत नाही आतल्यात. रक्ताचे वाहण्याचे पाठ मी आधी चाकून घेत नाही पूर्वनियोजित. मी सरळच भिडतो आणि सामराच होतो जखमाना. मी मांडणी आणि पुनर्मांडणी असं करत शोभादर्शकातल्या काचा फिरवत नाही, पावलांना स्थिर ठेवत. मी देतो माझं सर्व संचित झोपून आणि प्रार्थनाचाही आखत नाही आले. हे सर्व माती आणि रक्ताच्या साधाना प्रतिसादत.
माणसाचं दुःख कमी करावं तिळतीळ. माणसाचं दुःख कमी करावं तिळतीळ यासाठी जे युद्ध करतात देहभान अर्पून त्यांच्याविषयी मी आदरच व्यक्त करतो. आणि तरीही युद्धात ऐन धुमश्चक्रीत असतानाही मला माझा आवाज परकाच वाटतो. आणि त्यासाठीच आता या युद्धात प्रेमळ आधीहून अधिक सुंदर प्रेमसंबंधांचं जग उभारतोय तुझ्या सोबतीनं, उभारतोय तुझ्या सोबतीनं. पुस्तकांचा संग्रह आणि जगणं या दोघांनाही एकरूप मानणारी अशी एक भावसृष्टी, एक कल्पसृष्टी, एक वास्तव सृष्टी काळसेकरांनी निर्माण केली. ग्रंथप्रेम, ग्रंथसंग्रह मुलांना जपावं वाढवावं अशा तऱ्हेने पुस्तकांना आणि विचारांना वाढवणारा हा भावाद्र कवी काळसेकर सरांना मी विनंती करतो की पुस्तकांच्या संग्रहाविषयी या नावाची विलंबितमध्ये कविता आहे. आणि ही कविता पुस्तकांबद्दल आहे, पुस्तकांमध्ये दडलेल्या माणसांबद्दलची ही कविता आहे. पुस्तकांच्या संग्रहाविषयी. पुस्तके साठत जातात पुराण पुरुषांनी देवघरात ठेवलेली रेशमी बासनात बांधून सुरुवातीला. पुस्तके साठत जातात पुराण पुरुषांनी देवघरात ठेवलेली रेशमी बासनात बांधून सुरुवातीला. नंतर येतात कुठल्या कुठल्या स्पर्धातून बावचळल्यासारखी एकदमच. सिंदबाद, रणाविणं स्वातंत्र्य, ते थेट सुखी संसार. पुस्तके पाहतात त्यांच्या निष्पाप छपाईतून संसारातल्या खस्ता. पुस्तके तशी विक्रीस काढता येत नाही दागिन्यांसारखी. पुस्तके तशी विक्रीस काढता येत नाही दागिन्यांसारखी, किंवा ठेवता येत नाहीत गहाणवट स्थावर जंगम मालमत्तेसारखी. प्रथम पुस्तके दारोदार हिंडत राहिली माझ्या वळकटीसारखी. पुस्तकांना तेव्हा आपले म्हणावे असे छप्पर नव्हते माझ्यावर. पुस्तकांना साथीचे रोग फार लवकर जडतात, म्हणून प्रथम येतात संस्कृतीवरचे टाकाऊ ग्रंथ. प्रेम कवितांच्या भन्नाट पंक्ती त्यांच्या जोडीने साजऱ्या होतात. पुस्तके पाहत नाहीत अंथरूण पाहून कसे पाय पसरावे. पुस्तके निराश होत नाहीत अंगावर किती चढली धूळ, तरीही पुस्तकांना येताना जाण्याची खंत नसते. रोगांची लागण वैपरत्वे बदलावी हे सहजपणे पुस्तके आपलेसे करतात. ती जातात अडगळीच्या जागी, अनाथ वाचनालयाच्या कपाटात. पुस्तके सहसा रद्दीत जात नाहीत. पुस्तके रद्दीत विकावीत हे प्रेमपत्रांना दूर लोटावे तसे क्रूर वाटते. पुस्तकांना वय शहाण्यासारखे स्वीकारता येत नाही. आता पुस्तके शोभेसारखी वाटतात अधूनमधून, तरीही पुस्तके नव्याने येतच राहतात. बदलत्या हवामानास अनुसरून त्यांना अधूनमधून हवा बदलासाठी हलवावी लागते. कपाटातून माळ्यावर, माळ्यावरून ट्रंकेत, ट्रंकेतून पुन्हा कपाटात. ती बिनतक्रार तुमच्या सोयीने नांदतात. काळोखातही पुस्तके तुम्ही म्हणाल तर डोळे उघडे ठेवतात. म्हणाल तर दिवसा ढवळ्या पुस्तके तुमच्या हातावर तुरी देऊन दोस्तांसोबत निघून जातात. पुस्तकांना कोणापाशी नांदावे याच्या निवडीचे भान नसते. पुस्तके म्हणाल तर तुमची असतात. पुस्तके म्हणाल तर दुःख देतात. पुस्तके म्हणाल तर आधार देतात. पण पुस्तके कधीही नसतात स्थावर जंगम मालमत्तेसारखी. तुम्ही कसेही गेलात फरफटत त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या डोळ्याआड, तरीही पुस्तके भाकरीसाठी विकता येत नाही.
पुस्तकांच्या संग्रहाविषयी या कवितेत पुस्तकं आहेत आणि पुस्तकांमध्ये माणसं आहेत असं मी म्हणालो. काळसेकरांची कविता ही मानुषता या मूल्यांचं अनुसरण करायला अशी कविता. माणसं ही कविताच आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. माणसं, तुम्ही कधी प्रेम केले का माणसांवर? तुम्ही कधी प्रेम केले का माणसांवर? माणसं जी तुडवत असतात प्रेम, माणसं जी तुडवत असतात प्रेम हाकनाक प्रेमानं, जी करतात मरेस्तोवर जंगलतोड, टाकतात सगळ्या फुलपाखरांचा काला करून, जी गाढवासारखी वाहतात आयुष्यभर, जी गाढवासारखी वाहतात आयुष्यभर मालकासाठी अतिरिक्त मूल्यांच्या राशी, जी वाढवतात वीण, जी वाढवतात वीण अक्कल नसल्यासारखी. तुम्ही कधी प्रेम केलंय का माणसांवर? माणसं, माणसं जी खपताना मरेस्तोवर असतात बुद्धिबळातल्या प्याद्यांसारखी कळसूत्री, माणसं जी खपताना मरेस्तोवर असतात बुद्धिबळातल्या प्याद्यांसारखी कळसूत्री आणि मुकाट खेळी खेळत कुणाच्या तरी मर्जीनं. माणसं प्रेतयात्रेतही खिदळतात, माणसं प्रेतयात्रेतही खिदळतात बारशाला आल्यासारखी. तुम्ही नेणार असाल मुकमोर्चा निषेधाचा तर यांचा उपयोग काहीच असणार नाही. चांगल्या चित्राकडे, कवितेकडे, किंबहुना कसल्या चांगल्या वस्तूकडे पाहायचं कसं हे यांना कळत नाही. तर तुम्ही केलंय का प्रेम कधी या असल्या माणसांवर, या असल्या माणसांवर? तिच्या जाण्याचं या नावाची कविता आहे विलंबित. तिच्या जाण्याचं 57 क्रमांकाच्या पृष्ठावर ही कविता आहे. तिच्या जाण्याचं. कविता आहे तिच्या जाण्याचं. तिच्या जाण्याचं कारण मी विचारलं नाही, तिच्या जाण्याचं कारण मी विचारलं नाही कोणालाच. पाहत राहिलो फक्त त्यांच्या डोळ्यात, पाहत राहिलो फक्त त्यांच्या डोळ्यात. कोणीच भिडवला नाही डोळ्याला डोळा, कोणीच बोललं नाही सापाविषयी, सापाच्या विषयाविषयी. तिच्या जाण्याचं कारण मी विचारलं नाही कोणालाच. पाहत राहिलो फक्त त्यांच्या डोळ्यात, कोणीच भिडवला नाही डोळ्याला डोळा, कोणीच भिडवला नाही डोळ्याला डोळा. कोणीच बोललं नाही सापाविषयी, सापाच्या विषयाविषयी. गर्भाशयाच्या ओल्या काळोखात कोणी डोकावलं नाही त्यांच्यातलं, गर्भाशयाच्या ओल्या काळोखात कोणी डोकावलं नाही त्यांच्यातलं. त्यांनी उभारलं घर ओवरी आणि वळईचं ऐसपैस, त्यांनी उभारलं घर ओवरी आणि वळईचं ऐसपैस. राख साठवली जित्या स्वभावांची कोनाड्यातून, भारे वाहिले शेतावरून आळवल्या दुष्काळी ओव्या. त्यांनी गाडलं तिचं प्रेत, अंतरली नाहीत तिच्यासाठी फुलं. ती जिथून गेली झेपावत, ती जिथून गेली झेपावत आपल्या आदिमातेच्या लढीवाळ गर्भात. त्या जागेवर मी नाही ठेवलं पाऊल, 4 फुलं वाहिले नाहीत तिच्यासाठी. नदी पार करताना, नदी पार करताना फिरताना माघारा आतल्या आत नदीसारखा भिरभिरलो आणि तिचं तानुलं रूप मांडीवरचं आठवत राहिलो. तिच्या जगण्याचं कारण, तिच्या जाण्याचं कारण मी विचारलं नाही कोणालाच. पाहत राहिलो फक्त त्यांच्या डोळ्यात, पाहत राहिलो फक्त त्यांच्या डोळ्यात. सोडले नाही कवितेने या नावाची कविता आहे पृष्ठ 64. सोडले नाही कवितेने. कविता हा श्वास आणि कविता हे जगणं. सोडले नाही कवितेने. सोडले नाही कवितेने, सोडले नाही कवितेने हे ओळखून खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओढीतून. सोडले नाही कवितेने हे ओळखून खूप दिवसांनी आज गेलो कवितांच्या ओळीतून. मधल्या वर्षांचा, वर्षातल्या दिवसांचा, दिवसातल्या तासांचा आणि तासातल्या मिनिटांचा एक एक उलगडत गुंता. खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून. कसे गेले, कसे गेले आपले दोघांचे आणि दोघांनी मिळून निर्माण केलेल्या तिघांचे, मिळून हे 5 आयुष्य.
खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून. कशी फाटून जीर्ण झाली सगळी वस्त्र, कशी फाटून जीर्ण झाली सगळी वस्त्र, कसे उभारले आणि मोडीत काढले कर्जांचे डोंगर, कसे पार केले पायाखालचे सगळे चढ उतार. खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून. उन्मादात जागवल्या रात्री मागून रात्री, उन्मादात जागवल्या रात्री मागून रात्री, चिंतांचे सावट झेलले डोळ्यांवर, केसांना होऊ दिले विरळ आणि पिकू दिले मनमुराद, जखमी होऊ दिले काळजाला काळजाच्या कलाकलाने. खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून. फसवले नाही कधीच कुणाला, फसवले नाही कधीच कुणाला, आपले ते पेलले आपल्याच खांद्यावर, आपले ते पेलले आपल्याच खांद्यावर, आपलेच मानले दुसऱ्याचेही दुःख आणि वाहिले तेही आपल्याच खांद्यावर. आज हे असे, आज हे असे मांडले कवितांच्या ओळीतून आपल्या निरागस आयुष्याचे कीर्तन, आपल्या निरागस आयुष्याचे कीर्तन. खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून, खूप दिवसांनी गेलो आज कवितांच्या ओळीतून. आपल्या निरागस आयुष्याचं हे कीर्तन हे तसं सुरुंगासारखं आहे. सुरुंगासारखं या नावाची कविता पृष्ठ 28 वर आहे. सरांना मी विनंती करतो की ही कविता त्यांनी सादर करावी. सुरुंगासारखं हृदय फुटावं, सुरुंगासारखं हृदय फुटावं इतपत अस्वस्थ मी जरूर झालो आहे. सुरुंगासारखं हृदय फुटावं इतपत अस्वस्थ मी जरूर झालो आहे. सर्व रक्तभर मरणडाबाचे पट्टे मिरवत मी जरूर वावरतो आहे. सायलेन्सर बसविलेल्या इथल्या रात्रीत आधीच्या आणि आत्ताच्याही कत्तलींचे आवाज कानावर येत नाहीत. सायलेन्सर बसविलेल्या इथल्या रात्रीत आधीच्या आणि आत्ताच्याही कत्तलींचे आवाज कानावर येत नाहीत. पंखांचे फडफडाट भेदत नाहीत कानांचे पडदे. सांडलेलं रक्त वाळण्याआधीच पुन्हा सांडते रक्त. शाही वसाहतींना लोकशाही दिलासा देते, शाही वसाहतींना लोकशाही दिलासा देते. अभिजात आहे रात्रीचे हे शोकसंगीत, अभिजात आहे रात्रीचे हे शोकसंगीत. थांबा, थांबा आणि शिवून घ्या ओठ, मग बोलता येईल निशब्द. फुटू द्या हृदय की सुरुंग पेरले जातील. हे शिशिराचे आघात, हे शिशिराचे आघात पेलण्या इतपत पृथ्वीची कूस पुरेशी उबदार आणि सुफल आहे, पुरेशी उबदार आणि सुफल. साक्षात मधल्या काही कविता आपण आस्वादणार आहोत. त्यातल्या काही कविता साक्षात या संग्रहात. मी समजून घेतो, वाचू का? होय. मी समजून घेतो, मी समजून घेतो समुद्र लाटातून तुझ्या शरीराची हेलावती झेप. मी समजून घेतो समुद्र लाटातून तुझ्या शरीराची हेलावती झेप. पावसाळी हवेतून वावरताना तुझ्या गर्भाशयाची नित्य ओल. अलीकडल्या दिवसात नष्ट होत चाललेल्या आपल्या दुखावण्याच्या सततच्या शक्यता आणि सुखाचा अवेर कळत असताना तुझ्या वक्षांचे उभार आणि तुझ्या मांड्यातून परस्परांना समजावून घेण्याची अपार क्षमता. आपले अनोळखी हात या कालौघात परस्परातून विसावत जातात आणि आपण होत जातो एक दुसऱ्यासारखे बदलत बदलत विरघळत. ह्याला मी म्हणत नाही आता आपल्या स्वत्वाचे हरवणे. अलीकडल्या दिवसात आपल्या स्वत्वाचे हरवणे. विसावी कविता. पक्षी किंचाळायचे थांबतात, पक्षी किंचाळायचे थांबतात. अचानक इतकं निरभ्र आकाश, सूर्य कसा स्वच्छ प्रकाशमान, सावली पडावी इतकाही नाही काळोख. पक्षी किंचाळायचे थांबतात, पक्षी किंचाळायचे थांबतात. इतक्या परख्या अनोळखी आकाशात ओळखीची घार, ससाणा, कावळा त्यांच्याशिवाय इतक्या परक्या आकाशात पक्षी किंचाळायचे थांबतात. पाऊस थांबतो कोसळायचा, पाऊस थांबतो कोसळायचा. ढग नसतात वाऱ्यानं सरकावे तसे. सर्व कसं फटफटीत निरभ्र स्वच्छ. पक्षी किंचाळायचे थांबतात तेव्हा माना टाकतात झाडं,
तेव्हा माना टाकतात झाडं, निवांत आकाश मसणवटीसारखं, सर्वदूर प्राणी कावरे बावरे, पक्षी किंचाळायचे थांबतात, पक्षी किंचाळायचे थांबतात. मलपृष्ठावरची कविता आपण वाचणार आहात. पाय आता थकत चालले, होय. पाय आता थकत चाललेत, पाय आता थकत चाललेत आणि आकाश वाळत घातल्यासारखं, हाका आणि सोबत देण्याच्या पल्याड आपण इथवर आलो, आपण इथवर आलो. सर्व वस्त्र विदीर्ण, झाकावं असं काही उरलेलं नाही आपल्यापाशी. सांगावं तर तेही आपणच आपल्याला की हा आपला प्रवास सुचिपर्णी वृक्षांच्या सोबतीनं होता आणि हिवाळी प्रदेशांना आपण परके नाही आजही, आणि हिवाळी प्रदेशांना आपण परके नाही आजही. ही आपली वाटचाल या दुःखाहून निराळं काय असणार, ही आपली वाटचाल या दुःखाहून निराळं काय असणार. ओळखूनच आपण स्वीकारावं परस्परांना, हे न कळावं याहून आपल्यातलं अंतर जास्त आहे, याहून आपल्यातलं अंतर जास्त आहे. आपल्यातलं अंतर, माणसातलं अंतर हे सांधण्याची, हे अंतर मिटवण्याची एक सर्जनशील शब्दरूपांची किमया, जीवनार्थ प्रकट करणारी कविता. काळसेकरांच्या कवितांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला सतत जाणवत राहिलं की ज्या पिढीमध्ये संतप्त विद्रोह, वस्तुतः हा सगळा काळ हा विद्रोही भावभावना प्रकट करण्याचा काळ होता आणि अतिशय अंगावर येणारी, अतिशय वेदना देणारी अशी कविता, विशेषतः साठोत्तरी काळातली दलित कविता जर आपण पाहिली, अगदी नामदेव ढसाळांची कविता असेल, यशवंत मनोहरांची कविता असेल, या दलित कवितेने मराठी कवितेमध्ये विद्रोहाचं एक बंडखोर रूप मांडलं. काळसेकर याच पिढीमध्ये वागतायत, वावरतायत, पण इथली बंडखोरी ही थोडी निराळी आहे. इंद्रियोपनिषद पाहिलं तर ऐहिक दैहिक भावना ते प्रकट करतात, कामभावाचं मोठ्या प्रमाणावर प्रकटीकरण होतं, पण यातलं जे स्त्री रूप आहे, जे निखळ माणूस असणं जे आहे, ते केवळ स्त्री असणं असं नाही. तर ही बंडखोरी आपल्याला एक विचारांच्या पातळीवर सतत जाणवत राहते. काळसेकर कुणाची बाजू घेतात? बाजू घेणारी कविता काळसेकर लिहितात. काळसेकर माणसांची कविता लिहितात, त्यातही खातुनबी सारखी कविता आपण मगाशी पाहिली. तेव्हा या जो उपेक्षित आहे, जो बाजूला टाकलेला माणूस आहे, ज्याला दूर सारलं जात आहे, जो या व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही, अशा माणसाची एक सूक्ष्म बंडखोरी जी आहे, ही बंडखोरी काळसेकरांच्या कवितांमध्ये येते. आणखी एक आपल्याला जाणवतं ते हे की काळसेकर हे साम्यवादी जाणीवा प्रकट करतात, पण काळसेकर प्रचारकी कविता लिहित नाही. काळसेकर बांधिलकीची कविता लिहितात, पण ही कविता कंठाळी होत नाही, उद्घोषणा होत नाहीत. आणि अगदी नंतरच्या कविता जर आपण पाहिल्या, विशेषतः विलंबित नंतरच्या कविता पाहिल्या, तर या ठिकाणी या कवीचा झालेला विकास, आणि याला विकासच म्हणायचं असं नाही, पण वेगळ्या जाणीवा, आधी असलेल्या ज्या जाणीवा आहेत, यांचं एक विस्तारित रूप जे समासात होतं, हे सर्वदूर सगळीकडे पसरणार आहे. या ठिकाणी हा कवी आत्ममग्न होतो का? हा कवी व्यक्तिगत जगण्यामध्ये खेचला जातोय का? नाती तुटताना पाहतोय का? आपल्या पिढीतलं आणि नंतरच्या पिढीतलं अंतर त्याला अस्वस्थ करताय का? अशा अनेक प्रश्नांच्या आधाराने नंतरच्या कवितांकडे जेव्हा आपण वळतो, तेव्हा लक्षात येतं पाय उताराची कविता आहे, हे काहीतरी प्रयाणाचं वगैरे म्हणतायत का? तसंही दिसत नाही. एक सूर जो सतत दुखरा आहे, तो दुःखाचा सूर घेणारी अशी कविता काळसेकर लिहित राहील. पण मला या कवितेचं एक उन्नत रूप, मग ते कबुली जबाबासारखं असेल, ते समजून सांगण्यासारखं असेल, म्हणजे ते समजून सांगतात, पिढ्यांमधलं अंतर मिटवू पाहतात, नात्यांमधलं अंतर मिटवू पाहतात, काय आपण चालत आलो आहोत, आत्म उत्खननाची कविता म्हणून त्यांच्या नंतरच्या कवितांकडे पाहावं लागेल. अशा काही कवितांचं वाचन ते आता करणार आहे.
यंदा मांड. सगळं एकदा निरखलं, हताश होऊन चालणार नाही म्हणून हात घातला वारुळात. सगळं एकदा निरखलं, हताश होऊन चालणार नाही म्हणून हात घातला वारुळात. तर पसरायला लागली वाळवीसारखी पुस्तकं घरभर. तर पसरायला लागली वाळवीसारखी पुस्तकं घरभर. खास खास ग्रंथांना आधी हलवावे. पावसाळा तोंडावर, बुरशी चढते अंगावर. शिवाय उंदीर येतात कसेही आणि केव्हाही. सोनाला त्यांच्यापर्यंत पोचायला वाट नाही. आधीची तीन बंद लोखंडी त्यांना जोडून 3 सरकत्या काचांची जिन्याला लगदून त्यांच्या तळापर्यंत वागता येईना. आणि शेवटी चॅनेलमधली चिवटढो ती पुसता येईना नीट. तर पुन्हा नवी 3 बंद आणि लोखंडी. एकाची काच तडकली उभं होण्याआधीच, दुसऱ्याची तशी सरकवताना मागे पुढे. भिंतीतही आहेतच त्यांना बंद करणं अशक्य. शिवाय मांडण्या आणि जुनी लाकडं आणि दर्शनी काच नसलेली लोखंडी. हाताला लागूच नये तशी खोल आतवर. त्यातल्या पुस्तकांचा सुगावाच लागत नाही. वरांड्यात पसरलं डायनिंग टेबल. त्याचे दोन्ही पंख पसरून त्यावर 6 माणसं बसतील जेवायला. आणि त्याचा मधला आरपार गाळा. तिथं ढीग बसवले आलटून पालटून. कुठून आला आपल्या वाट्याला अज्ञात जेनेटिक कोडं. एका घरात मावेना दिवसा गणिकचं वारूळ. तर दुसऱ्याही घरात आता. घरातून वरांड्यात विस्तारत वारूळ. वरांड्यातून बाहेर काढावीत आपल्याला नको असलेली तुर्तास. तर आपण काढावीत 100 द्यायला. तर घेणारा 3च निवडतो. वाचनालयात द्यावीत तर सगळी हमाली आपणच करायची. रद्दी तर तेही शक्य नाही. आपले शब्द आपल्याला गिळावे लागतील. मग काय बाकी राहिलं आपल्या कवितेचं. अशा संपत जातात शक्यता. तरी केलाच आरंभ. पहिल्याच फटक्यात अरुण कोलटकरच्या कविता दिल्या ठेवून पहिल्याच जागेवर. नंतर आली हातात बोटराईची पहिली प्रत. वहीसारखी बंडखोर आकाराची. ती ठेवली त्याच्याच फोल्डरमध्ये घुसून. त्याचा फोल्डर तळापासून काळ्या डोंगळ्यांनी रसरसून. तो उघडण्याची हिंमत होईना. वारुळातून सापाची पिलस निघतील बाहेर आणि दंश करतील थेटच. रॅम्बो, बोदलेअर, पासोलिनी आणि रिल्क असा सगळा युरोपचा गळा आवळला एकत्र. पण आता रॅम्बो, बोदलेअर सोबत मालार्मे आणि रिल्क ही जोडणी काही रास्त वाटेना. मुक्तिबोध आणि मंटो हे एक वेळ चालून जाईल. पण मार्क्स, गांधी, आंबेडकर त्याचवर वेगवेगळे खण अडवून. त्यांनी आता एकत्रच असायला हवं. वेताच्या जुडीसारखं मिळवून. मुक्तिबोध आणि मंटो हे एक वेळ चालून जाईल. पण मार्क्स, गांधी, आंबेडकर ते आजवर वेगवेगळे खण अडवून. त्यांनी आता एकत्रच असायला हवं. वेताच्या जुडीसारखं मिळून. राजवाडे 2 आहेत. एक तर जन्माने आहिताग्नी, तर दुसरे जन्मजात आगडोम. दोघांना एकत्र नांदवणे कठीणच. हे आवडतो तर पुन्हा अरुण कोलटकर. चिरीमिरी आणि भिसक्या वहिनीशी. त्याला नामदेव, तुकाराम आणि जनाईसोबत ठेवण्यात काहीच नाही प्राचीन अर्वाचीन. युरोपातून आशियाकडे वळताना भूमध्य समुद्राचा पट्टा आवळून घेतला भिसकीवईच्या एका पात्रासोबत. सगळ्या वाळवंटासहित उराण पामुक चालवून घेतला. तरी इंडोनेशियाच्या प्रमोद्य अनंत तोरोच्या ग्रंथावर सपशेल आडवा. आणि शिवाय आफ्रिका उरतेच अंधारात कृष्ण कृष्ण म्हणत पाठीशी. आणि वाळवंटाचे काय करायचे. नाईलच्या संस्कृतीच्या खुणा नजीब महमूदच्या कैरो टेरॉजीत तिखंड असतात ओसाडीत ओयासिस. पुन्हा मध्येच अरुण कोलटकर युरोपच्या सावलीत रेंगाळणाऱ्या कविमुत्रांना ढुशा देत. ते शोधत कलाबुतीचे भरतकाम त्याच्या कवितेत. आपल्यातून निघून गेलेल्या एका कवीच्या फासल्या गुंतलेल्या गाथा शब्दती
आणि महाबनवांच्या जंजाळात त्यांना नजरेआड करणे परवडणार नाही. इंग्रजांच्या वासाहतिक वरवंट्याखाली तिकडे युरोपवाले गेले कोलंबसाच्या समुद्रावर वटारलेल्या डोळ्यांनी शोधत नवे प्रदेश. संपवतच आणले त्यांनी रेड इंडियन्स त्यांच्या जमिनीपासून उचकटवून आणि पुन्हा टाकले काढून आधुनिक आधुनिक अत्याधुनिक अत्याधुनिक असे काही बाई बरळत. तरी ते उरलेच ॲमेझॉनच्या खोऱ्यात, पेरू आणि उराग्वे आणि अर्जेंटिनाच्या जंगलात, बोलिव्हिया, मेक्सिको आणि चिलीत ज्वालामुखीच्या तोंडावर धडका देत कवितेत नेरुदाच्या सिझरवायोच्या वणवणत्या कवितेत भटकत भणंग 10x10 सूर्यपाषाण असे करत दिलीप पुरुषोत्तम चित्रेंसोबत 7 छेदाना कवेत घेत त्याच्यासारखे निस्संग. ही सगळी मांडामांड अंगावर येते आणि ही तर सुरुवातच आहे. वारुळात फक्त गुंतली आहेत बोटच. हळूहळू जाईल सगळं शरीर आत आणि आपणच होत जाऊ वारूळ. नाहीतर थडगं, नाहीतर हाऊस ऑफ पेपर. आहेच सगळं संपल्यावर, नाहीतर हाऊस ऑफ पेपर.